स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिका निवडणुकांसाठी भाजपने रणनीती तयार केली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्याचे प्रभारी व निवडणूक प्रमुख जाहीर केलेत. नगर जिल्ह्याची जबाबदारी विखे पितापुत्रांसह पाचपुते कोल्हेंकडे सोपवण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्वात आक्रमक राजकीय चेहरा म्हणून सध्या माजी खासदार डॉक्टर सुजय विखेंकडे पाहिले जाते. त्यात सुजय विखेंकडे नगर दक्षिणेची निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी आली आहे. पडद्या पुढे किंवा पडद्या मागे राहून दक्षिणेतील ज्या नेत्यांनी विखेंना लोकसभेत हरवलं त्याच नेत्यांचा व्याजासह बदला घेण्याची संधी विखेंना आली आहे. विखेंच्या याच निवडणुकीचा बदला दक्षिणेतील काही मातब्बरांनी घेतल्याच्या चर्चा आता रंगू लागल्यात. नेमकं काय चाललंय दक्षिणेत? विखेंचा धसका का घेतला जातोय? विखेंचं टार्गेट काय असेल याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24. नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. 12 महिने निवडणूक मोडमध्ये राहणारा पक्ष म्हणजे भाजप. गेल्या 1-1.5 दशकापासून भाजपनं सगळ्या निवडणुका आक्रमक स्टाईलने लढवल्या. कधी इतरांना सोबत घेत तर कधी स्वतः रणनीती आखत भाजपने राज्यात सत्ता राखली. देशातही तिसऱ्यांदा सत्ता आणली. याच भाजपला तळागाळातून पक्ष मजबूत करण्याची संधी आता आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीत भाजपने आक्रमक पवित्रा घेतलाय. तळागाळात कार्यकर्ते तयार करून भाजप पक्ष वाढविणार आहे. जो येईल त्याला सोबत घेत भाजप सध्या रणनीती आखतंय. या आगामी निवडणुकांपूर्वी भाजपने प्रत्येक जिल्ह्यातील प्रभारी व निवडणूक प्रमुखांची नियुक्ती केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही भाजपनं स्थानिक 4 प्रमुख नेत्यांकडे या निवडणुकांची जबाबदारी दिली आहे. त्यात अपेक्षेप्रमाणे विखे पितापुत्रांचा समावेश आहे. युवा नेते आमदार विक्रम पाचपुते व पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या स्नेहलता कोल्हेही त्यात सहभागी आहेत. हे 4ही नेते अगोदर नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकात पक्षाला जिंकून आणतील. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती व त्यानंतर महानगरपालिकांसाठी रणनीती आखतील. महायुतीमधून नाराजी काढणे व सर्वांना सोबत घेऊन चालण्याची जबाबदारीही या 4ही नेत्यांवर आहे. आता या बातमीची गंमत म्हणजे ज्या दक्षिणेतील राजकारण्यांनी डाव प्रतिडाव, नीती, कूटनीती वापरून सुजय विखेंना लोकसभेला पराभूत केले त्याच नेत्यांच्या कार्यक्षेत्राची जबाबदारी विखेंकडे आली आहे. सुजय विखे हे भाजपचे नगर दक्षिणेचे निवडणूक प्रमुख झालेत. राहुरी, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, पारनेर, कर्जत, जामखेड या तालुक्यात भाजपची सत्ता आणण्याची जबाबदारी विखेंवर आहे. श्रीगोंदा, पाथर्डी, राहुरी, जामखेड, शेवगाव या नगर परिषद व नगरपंचायती विखेंच्या मार्गदर्शनाखाली लढवल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या पंचायतींच्या नगराध्यक्ष हा जनतेतून निवडून येणार असल्याने रंगत वाढली आहे. शेवगावात सर्वसाधारण महिला, पाथर्डीत ओबीसी, जामखेडमध्ये सर्वसाधारण, राहुरीत अनुसूचित जमाती आणि श्रीगोंद्यात सर्वसाधारण प्रवर्गातील नगराध्यक्ष होणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंनी ज्या दक्षिणेतून उमेदवारी केली होती याच नगरपालिका क्षेत्राचा यात समावेश होता. त्यातल्या त्यात श्रीगोंदा, राहुरी आणि शेवगाव मध्ये सुजय विखेंना अपेक्षेपेक्षा कमी मतदान मिळाल्याचे बोलले गेले. श्रीगोंद्यात नागवडे, जगताप, भोस, शेलार या नेत्यांनी विखेंच्या विरोधात काम केल्याचे सांगितले गेले. तेच नेते आता नगरपालिका निवडणुकीत आपले अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करणार आहेत. म्हणजेच विखेंसोबत त्यांची पुन्हा अनौपचारिक फाईट होणार आहे. राहुरीतही स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर प्राजक्त तनपुरे ऍक्टिव्ह झाले आहे. गेल्या लोकसभेला खासदार निलेश लंके यांना आपल्या कार्यक्षेत्रात लीड मिळवून देण्यासाठी तनपुरेंनी जीवाचं रान केलं होतं. आता त्याच तनपुरेंच्या हातून नगरपालिका हिसकावून घेण्याचा चान्स सुजय विखेंना मिळणार आहे. लोकसभेत पराभूत झाल्यानंतर राहुरी व श्रीगोंद्यावर सुजय विखेंचा सर्वात जास्त राग असल्याच्या बातम्या आल्या आहेत. सुजय विखेंचा स्वभाव पाहता ते आगामी नगरपालिका निवडणुकीत आपल्या पराभवाचा बदला घेतील का हा प्रश्न आता चर्चेत आला आहे. सुजय विखेंनीही गेल्या 8 दिवसांपासून या सर्व पालिकांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. सभापती राम शिंदे, आमदार विक्रम पाचपुते, आमदार मोनिका राजळे, युवा नेते अक्षय कर्डिले यांना सोबत घेत सुजय विखे त्या पालिकेतील रणनीती आखतील असे सांगितले जात आहे. सुजय विखेंचा हा ऍक्टिव्ह मोड सध्या त्यांच्या विरोधकांसाठी चिंता वाढविणारा ठरला आहे. श्रीगोंद्यातील अनेक नेत्यांनी आपल्या पत्नीला जिल्हा परिषद सदस्य करण्याचा चंग बांधला आहे. परंतु आता आमदार विक्रम पाचपुते यांच्यासोबत सुजय विखे ही श्रीगोंद्यात ऍक्टिव्ह होणार असल्याने या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे सांगितले जात आहे. मित्रांनो, श्रीगोंदा, राहुरी, पाथर्डी, शेवगावात विखे आपला बदला पूर्ण करतील का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.